नमस्कार मित्रांनो, मी अनुज साळवे तुमचं पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर आज आपला 20 डेज चॅलेंजमधला डे 4 आहे। कालचा डे 3 म्हणजे आपल्याला जास्त शूट करायला भेटला नाही। झालं आहे 7-8 मिनिटाचा ब्लॉग तर झाला आहे, पण आपल्याला काय शूट करायला भेटलं नाही। म्हणून आज आपण प्रयत्न करू की आपला ब्लॉग थोडा चांगला होईल आणि त्याच्यासाठीच तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि कसा वाटतो ते कमेंट करून सांगा। नाही आपल्यावर कुणाल पण येतोय, रेडी व्हायला गेलाय तो। तर चला मग थोड्या वेळातच तुम्हाला सायन ग्राउंडला भेटू। आपल्या साधना विद्यालयाची मॅच आहे, ती पण तुम्हाला दाखवू। म्हणजे फक्त आपण साधना विद्यालयाचीच मॅच दाखवणार, बाकी कोणाची मॅच दाखवणार नाही, कारण की आपल्याला तेवढं टाईम पण नाही। मला फक्त आपल्या शाळेची मॅच बघायची म्हणून मी चाललो आहे, नाही तर शाळेची नसली असेल तर त्याच्यात मी पण नाही गेलो। बघा कुणाला आलं आहे, तर आता तुम्हाला मी सायन ग्राउंडला गेल्यावरती तुम्हाला भेटतो दलवी मैदानात। सर वगैरे आले असतील तर ते पण तुम्हाला दाखवतो, सरांना भेटतो। थांबा, साधना शाळेचा स्टँड कुठे दिसत नाही रे गाईस। तर आता आपण दलवी मैदानात आलं, आपल्याला इथं ओम भेटलाय। हा बघा इथं आपल्या ठीक आहे। तर आता आपला साधना विद्यालयाचा कॅप्टन विशालने टॉस जिंकून बॉलिंग घेतली आहे। आता आपला समोर आपला व्हाईस कॅप्टन ऋषिक, तर त्याची स्ट्रॅटेजी काय आहे ती विचारूया। तर आता तू बॉलिंग घेतली आहे, तर तुझी स्ट्रॅटेजी काय आहे? आता मी विचार केला आहे बॉलिंग घेऊन आता पहिला स्कोअर दाबायचा, मग नंतर स्कोअर आपण टार्गेट करूया, होतो की नाही ते बघूया आपण। चला तर काय आता सेकंड मॅचची आता दुसरी इनिंग चालू आहे। याच्यानंतर लगेचच आपल्या साधना विद्यालयाची मॅच आहे, मग तुम्हाला ती मॅच पण दाखवू आणि ऋषिक जसं बोललं तसं होतंय का ते पण दाखवू। चालू झाली आहे, आपली टीम गेली आहे। केटीसी परिवार यांच्यातर्फे सालावादाप्रमाणे यंदाचं हे 16वं पर्व इंटर स्कूल क्रिकेटचा टुर्नामेंट सर्वांना थोडा मागे किती ओव्हरचे? 5 क्या बात आहे, अल्तमस पहिला चेंडू गतिबाज यांना विचार विशाल आणि हा स्वर चेंडू पहिला चेंडू नंतरचा चांगली गती पण दिशाहीन गोलंदाजी करतो तो म्हणजे अल्तमस। पुन्हा एकदा ऋतिक झोन स्ट्राइक, स्लो प्रतीचा चेंडू टोलावला लेग साइडच्या दिशेने। इथे मात्र थोडासा गचाळ काहीतरी कम्युनिकेशन बोल होते, पण कीपर कडून चूक झालेली आहे। तिथे रनआउट घेण्याचा उत्तम तिथे मौका कीपरने सोडलेला आहे आणि 2 धावा चोरून घेतल्यात, हिसकावून घेतल्यात त्या म्हणजे ऋतिकने। आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावांवरती। ते मात्र अंधाधुंद रनिंग चालू आहे, खूपच रिस्की रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळत आहे, पण यश मिळतंय। 2 धावा जोडल्या जात आहेत धाव फलकामध्ये। चेंडू जातोय हवेत, गाडी येतोय, चेंडू खाली आणि गटार क्षेत्ररक्षण। चांगला प्रयत्न होता, पुन्हा एकदा रिस्की रन घेण्याचा प्रयत्न, पण तिसऱ्यांदा मात्र अपयश येत आहे। काही गरज नसताना सातत्याने तिसरा प्रयत्न होता, पण तो फसलेला आहे। तेव्हा तुमच्या खेळाडूची कॅच जर सुटली आहे तर आपण असा रिस्क घेतला नाही पाहिजे। उगाच अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये गडी होतोय, पण तर नक्कीच म्हणजे कित्येक खेळाडू या मैदानातले या विभागातले ही टुर्नामेंट खेळत पुढे गेलेले असतील आणि चांगला प्लॅटफॉर्म एक चांगला मंच उपस्थित करून दिलेला आहे।
कॅच घे कॅच. अवसर प्रतीचा चेंडू. ऋषी काय ना थकला थकला. आणि या मैदानात उपस्थित गेली 30 वर्ष या मैदानाचं बारकाईने निरीक्षण ज्यांनी केलंय असे आमचे गुलाबभाई. उंच उंच लांब लांब षटकार मारतात बसून. बैठी फटका हा त्यांचा फेमस फटका. लास्ट टाइम त्यांनी 200 मीटरचा 6 लावला होता इथून. असे गुलाबभाई हात दाखवा इथे कॅमेऱ्यामध्ये. थँक्यू जोरदार टाळ्या एकदा गुलाबभाईचा. पुढील फलंदाज स्ट्राईकवर येतो तो म्हणजे धीरज. आतापर्यंत धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 26 धावांवरती. 3 षटकांचा खेळ बरोबर आहे, स्कोर दाबलाय. खेळ शिल्लक आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन मारा करण्यासाठी सज्ज झाला तो म्हणजे रितेश. वरतून टोलावला चांगला फटका पण एक धाव सहजरित्या घेतली आहे आणि एका धावेत त्यांना समाधान मानावं लागेल. पाहू शकता की खेळाडूंमध्ये क्रिकेट बद्दल किती प्रेम आहे. आता धावताना देखील बॅटला पायाचा स्पर्श झाला होता पण त्या गोलंदाजाने त्या बॅटला रिस्पेक्ट देत घेतलेली आहे. गडी झालाय पाच. रितेशला मिळते पहिली सफलता आणि एका विकेट नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त 27 धाव. केटीसी परिवार साहेब धारावी मधलं क्रिकेट विश्व जगतातलं एक नावाजलेलं नाव या केटीसी मध्ये अनलकी टक्कर ते आता बघावं लागेल. आणि इथे मात्र लकीच्या हाईटचा फायदा घेत गोलंदाजाने केला भाऊसर प्रतीचा चेंडूचा मारा आणि हा निर्धाव चेंडू. ओ फिरकावला. इथे मात्र स्ट्राईक घेतली आहे यशस्वी. आणि आमचा ऋषी खातो ग्राउंड ना ग्राउंड. कॅच रे विशाल. काय नाही आळू घे रे आळू घे. हे हात टाकतोय. छोटेसा मुलगा बघा बोल घेतो. स्पोर्ट्स असोसिएशन केटीसी परिवार इंटर स्कूल टुर्नामेंट हा वर्ल्ड कप बोलला जातो. तर आता आमच्या साधना शाळेचा ऋषिक थकेला. आमचे ऋषिक दादा आले आहेत. खूप चांगलं खेळून आले आहेत. आपल्या टीमची बॉलिंग खूप चांगली झाली आहे. तर आता आपल्याला बॅट द्यायची आहे. नंतर भेटूया. साधना विद्यालयाच्या फर्स्ट इनिंगला स्कोर 31 आहे. आता 31 चेस करायचं आहे यांना. ही आपली साधनाची पब्लिक आहे एवढी आहे बघा. तर बघू आता ऋषिक चाललाय बॅटिंगला आणि विशाल चाललाय. इधर हो पीछे हो जाओगे. शांत डोक्याने अनुबंध कोण आहे? शोएब कोण आहे? चार जनी खेलने को चांस मिलने वाला है. पाचवा जण आना वाला नाही. 1 2 3 4 जणी खेळणे. आता आपल्या ऋषिक दादा ओपनिंगला चालले तर बघू आता काय होते. आणि विशाल शेख आणि आमचे सर. अरे मारतात. सारी बातों का ध्यान रखना. हा चल चालेल बरोबर आहे. बॅटिंग ना ऋषिक बॅटिंग. हे बाबा ह्याला बोल थकू नको. विकेट नको जोडू रे. कल सुबह 7:30 बजे आपकी रिपोर्टिंग मैदान में होगी और 8 बजे शुरू होगी. शॉट आहे रे विशाल. एक रन आहे काय नाही. 1 रन आहे बरोबर मारलाय. हे थांब रे मला पुढे. मॅन ऑफ द मॅच ऋषिक ठरलाय. ऋषिक हे ऋषिक पेपर नावावर करून घे सायकलचे. सायकल आपल्या नावाची. गाईस मॅन ऑफ द मॅच. अभ्यास केला
हे अभ्यास केला काय रे? डीजे अभ्यास केला? डीजे अभ्यास केला? नापास आहे बिना नापास अभ्यास करता हे लोक चाललेत पेपरला. हे बघा एक चौघ जण आहे. हे बघा मला काय नाही येत. बिना अभ्यास करता पेपरला चाललाय. कॅप्टन स्वतः. शॉर्ट आहे रे. अरे आवाजात नाही येत आहे. Guys, तर आता आपल्यावर आपला साधना विद्यालयाचा मॅन ऑफ द मॅच आहे. तर कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच घेऊन? मस्त वाटतंय. हा आता उद्याचं बघा आवर लेडी सोबत आहे. उद्या हरवायचं आहे. आपला विषयच लय हार्ड आहे. हा. आणि गाणं कुठला लावणार आहे 6 मारल्यावर? तो बाप रहेगा. हा बाप तो बाप रहेगा. तर गाईस तर मला आता मी घरी गेल्यावरती भेटतो. कारण आता आम्ही खायला चाललो. आपल्याला पार्टी देतो ऋषिक मॅन ऑफ द मॅच झालाय म्हणून. आलोय शाळेची आणि आता आपण नाश्ता करायला चाललोय. आपल्यावर नील आहे, कुणाल आहे आणि आपला आपुली आहे बघा. इकडेच उभे आहेत हे लोक. तर आपण चाललोय नाश्ता करायला आपल्या बाजारात. तर तुम्हाला नाश्ता करायला. हा बघा गाईस काय बोलतो बघा कुणाला काय लटकी मध्ये आला आमच्या सगळ्यात. हा बघा या आपुली. तर बघा लटकीमध्ये आलाय आणि हा पैसे घेऊन आलाय आपला भाई. आपला स्पॉन्सर आज नाही आपल्याला स्पॉन्सर आज आपला नील आहे. पाठवून येतोय. पाडू बिडू नको. 100 रुपये आहेत. 5 जणांचा नाश्ता येणार आहे त्याच्यात. गाईस तर आता आपण रसबल्ली चालीत पोचलोय जिथं आपल्याला नाश्ता भेटतो. आपण पैसे देऊन घेतो. इथं नाश्ता भेटतो. जावा रे काय घ्यायचं आहे ते घ्या आणि आपापले पैसे द्या. जावा चाचा एक पेपर डोसा देतो ना. मसाला डोसा किलो ना. 30 रुपयाचे आहेत माझे. वर्षी तुटा किती रुपये? मसाला डोसा कितने काय? हा बघा आपला भाऊ फुकट खायला आलाय. हा बघा मसाला डोसा आपल्याला काय माहित नाही. एक पेपर तुला 35 ना. 5 रुपये टाकायचे. किती आहेत? 20 रुपये घे. आहेत हा घे आहेत. एक मसाला डोसा एक साधा डोसा. तुला काय पाहिजे? 2 मसाला डोसा. 2 मसाला डोसा करतो आणि एक पेपर डोसा करतो. तर आता आपला नाश्ता आलाय. दादूचा नाश्ता अजून यायचा बाकी आहे आणि अकोली तिकडे नाश्ता घ्यायला थांबलाय. ते गाईस तर आता आपण चाललोय घरी. ते गाईस तर प्रज्ञेशने आता एक बंदूकवाला लायटर आणलंय. त्याच्याने आपण सगळ्यांवरती प्रँक करणार आहे. त्याच्यानी वरचा ट्रिगर क्लिक केल्यावरती त्याच्यावरती लेझर लाईट आहे. त्याने खालचं जे आपण बटन क्लिक करतो ना बंदुकीची जे मेन जागा असते त्याच्यातून करंट फ्लो होतो. तर बघूया आता रिएक्शन काय आहे चालण्याचं. आइए देखते हैं मजा आएगा. स्वतःला पण लागली बॅट नाही लागली. अरे लायटर दाखव. लाइटर प्लस पण लागला बघ. 70 रुपये जाऊया तेव्हा तू दे बघ. दुबई चालले. हॅलो हॅलो हॅलो. बटन आहे. अरे बटन दाबलं लागे. तुझ्या बॅगेच्या बाजूला बॅग तुझ्या बॅगेच्या बाजूला बॅग याची आहे ती. बाकी छातीवर ठीक आहे.
बॉक्स आहे. ठीक आहे, एवढं आलं. फास्ट टाक त्याच्यात हातीवर फास्ट टाक. घे काचे हा तर व्हिडिओ काढतो. हा थांब. मगाचा टाक ऑफ. हे घे रे, देव टाक छातीवर. रे बादी अरे आव सहा. पांगल कमरे टाका दिला. तर आता आपण घरी आलो. तर मम्मीने आपल्या पावभाजी बनवली आणि माझं ताट आहे, बघू शकता तुम्ही. तर गाईस, तर आजचा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आता सगळे झोपले म्हणून आपल्याला जरा हळू आवाजामध्ये बोलायला लागते. तर जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.